वेलकम स्टुडंट्स. आपण सुरू केलेला आहे नवीन टॉपिक, तो म्हणजे रेडॉक्स रिएक्शन. ओके, टॉपिक खूप इंटरेस्टेड आहे आणि त्याचबरोबर सोपा देखील आहे, पण त्याच्यासाठी तुम्हाला व्यवस्थित कन्सेप्ट समजून घेणं आवश्यक आहे. ओके, तर चला, मागच्या लेक्चर मध्ये आपण पाहिलं होतं, डेफिनेशन्स पाहिल्या होत्या, ऑक्सिडेशन काय असतं आणि रिडक्शन काय असतं याविषयी. आठवतंय ना? आठवलंच पाहिजे. ओके, ऑक्सिडेशन काय काय असतं बरं? एक्झाम्पल देता येईल का तुम्हाला? कोणतंही एक एक्झाम्पल तुम्ही देऊ शकता. ओके, सांगा ऑक्सिडेशन म्हणजे काय? सर आम्हाला माहिती आहे, तुम्ही मागच्या लेक्चर मध्ये 5 डेफिनेशन सांगितले वेगळ्या ऑक्सिडेशनच्या आणि 5 डेफिनेशन सांगितल्या रिडक्शनच्या. त्या आम्हाला माहित आहेत मला. ओके, आणि नक्कीच तुम्हाला त्या माहित आहेत. त्यापैकी कोणतीही एक डेफिनेशन तुम्ही सांगू शकता. सांगता येईल? सांगा. काय? तर ऑक्सिडेशन म्हणजे काय? ज्या ज्या रिएक्शन होत असताना ऍडिशन ऑफ ऑक्सिजन होतं, त्या रिएक्शनला ऑक्सिडेशन असं म्हणायचं असतं. ओके, एक्झाम्पल द्या म्हटलं तर एक्झाम्पल तुम्ही बरेच एक्झाम्पल घेऊ शकता. मी जर म्हटलं सोडियम इज रिएक्ट विथ O2, इट गिव्स Na2O. When sodium is react with oxygen, it gives sodium oxide. Okay, this is a oxidation reaction. कोणती आहे ही? Oxidation reaction. Okay, the reaction in which addition of oxygen or removal of hydrogen is called as a oxidation. किंवा ज्या रिएक्शन मध्ये इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंटचं ऍडिशन होतं त्याला आपण काय म्हणतो? आपण तर ऑक्सिडेशन म्हणतो, मागच्या लेक्चर प्रमाणे. ओके, आणि जी रिएक्शन होत असताना लॉस ऑफ इलेक्ट्रॉन होतं त्या रिएक्शनला आपण काय म्हणतो? ऑक्सिडेशन असं म्हणतो. विसरला तर नाहीत ना? त्याच्यासाठी मी खात्री करून पुढे जाणार आहे. ओके, ऑक्सिडेशन रिएक्शनचं एक्झाम्पल कोणतं? तर हे एक्झाम्पल आहे. ओके, सोडियम रिएक्ट विथ ऑक्सिजन, इट गिव्स सोडियम ऑक्साइड. किंवा मॅग्नेशियम रिएक्ट विथ O2, इट गिव्स मॅग्नेशियम ऑक्साइड. असे आपल्याला अनेक एक्झाम्पल घेता येतील, जेणेकरून आपल्याला त्या कन्सेप्ट समजतील. त्यानंतर आपण पाहिलं रिडक्शन रिएक्शन. कोणत्या? रिडक्शन रिएक्शन. काय असतं बरं रिडक्शन रिएक्शन? रिडक्शन या रिएक्शन मध्ये कोणाचं ऍडिशन होतं? तर ज्या ज्या रिएक्शन होत असताना ऍडिशन ऑफ हायड्रोजन होतं. पहा काय म्हणतो मी? ज्या ज्या रिएक्शन होत असताना ऍडिशन ऑफ हायड्रोजन होतं. काय होतं? एक्झाम्पल इथं घेतो. ज्या ज्या रिएक्शन होत असताना ऍडिशन ऑफ हायड्रोजन होतं, म्हणजेच आपल्याला माहिती आहे CH2 डबल बॉन्ड CH2 plus H2, it gives CH3 bond CH3. Ethene is react with dihydrogen, it gives ethane. ही रिडक्शन रिएक्शन आहे. कोणती रिएक्शन? ही रिडक्शन रिएक्शन आहे. ज्या रिएक्शन मध्ये ऍडिशन ऑफ हायड्रोजन किंवा रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन होतं, त्याचबरोबर रिमूव्हल ऑफ इलेक्ट्रोनिगेटिव्ह ऍटम होतं, किंवा ऍडिशन ऑफ इलेक्ट्रोपॉझिटिव्ह ऍटम होतं, किंवा गेन ऑफ इलेक्ट्रॉन होतं, त्या सर्व रिएक्शनला आपण रिडक्शन रिएक्शन असं म्हटलेलं आहे. आपण क्लासिकल कन्सेप्टही पाहिल्या आणि इलेक्ट्रॉनिक कन्सेप्ट देखील पाहिल्या होत्या. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला पुढची स्टेप पाहायची आहे. ओके, म्हणजे पुढची इम्पॉर्टंट टर्म आपल्याला पाहायची आहे. ती कोणती आहे पहा? तर ती आहे रेडॉक्स रिएक्शन. रेडॉक्स रिएक्शन ही पाहत असताना मी अगोदर एक्झाम्पल देणार आहे आणि नंतर ती तुम्हाला रिएक्शन सांगणार आहे. तर मला सांगा, ही जी रिएक्शन आहे, या रिएक्शनला मी कोणती रिएक्शन म्हटलं? या रिएक्शनला मी म्हटलं ऑक्सिडेशन रिएक्शन. कोणती आहे ही? ऑक्सिडेशन रिएक्शन आहे. आणि ही कोणती रिएक्शन आहे? तर ही आहे रिडक्शन रिएक्शन. आता रेडॉक्स रिएक्शन म्हणजे काय? तर रेडॉक्स, दिस वर्ड कमिंग फ्रॉम 2 रिएक्शन्स. एक रिडक्शनचं पाहायचं, रिडक्शनचं RED आणि ऑक्सिडेशनचं OX. तर रिडक्शनचं RED आणि ऑक्सिडेशनचं OX मिळून तयार झालेले रेडॉक्स. रेडॉक्स इज अ कंबाइंड वर्ड which meaning the reaction in which simultaneously म्हणजे एकाच वेळेस रिडक्शनही होतं आणि ऑक्सिडेशनही होतं, त्या रिएक्शनला रेडॉक्स रिएक्शन असं म्हणायचं असतं. काय म्हणायचं असतं? रेडॉक्स रिएक्शन असं म्हणायचं असतं. पाहायचं तर वरची ऑक्सिडेशन रिएक्शन, खालची रिडक्शन रिएक्शन. आता मी एक एक्झाम्पल देतो ते पाहायचं तुमच्या माहितीसाठी. सोडियम, ओके, सोडियम मेटल. कोणता? सोडियम मेटल इज रिएक्ट विथ क्लोरीन. सोडियम मेटल इज रिएक्ट विथ क्लोरीन
it gives NaCl. It gives NaCl. रिएक्शन बॅलन्स आहे का? नाही. दोन सोडियमचे ऍटम एका क्लोरीन मॉलिक्यूल सोबत रिएक्ट जर झाले तर दोन NaCl तयार होतात. ही रिएक्शन बॅलन्स आहे. तर मला काय सांगायचं नीट लक्षात घ्यायचं. मी डेफिनेशन सांगायच्या अगोदर एक्झाम्पल द्यावे. सॉरी, सोडियमची ऑक्सिडेशन स्टेट. ठीक आहे, तुम्हाला ऑक्सिडेशन स्टेट काय आहे पुढे समजणार आहे. तरी सांगतो मी, सध्या सोडियमची ऑक्सिडेशन स्टेट किती आहे? 0 आहे. इथं NaCl मध्ये ऑक्सिडेशन स्टेट +1 आहे. सोडियमचं ऑक्सिडेशन होतं. सोडियमचं काय होतं? ऑक्सिडेशन. इथं सोडियमचं लॉस ऑफ इलेक्ट्रॉन होतं, म्हणजे सोडियमचं ऑक्सिडेशन होऊन Na0 चं कन्वर्जन +1 मध्ये होतं. इथं क्लोरीनचे ऑक्सिडेशन स्टेट 0 आहे, इकडं -1 आहे. 0 चं -1, याला आपण म्हणतो गेन ऑफ इलेक्ट्रॉन. गेन ऑफ इलेक्ट्रॉन. थोडक्यात पहा, मागच्या लेक्चर मध्ये आपण पाहिलं होतं लॉस ऑफ इलेक्ट्रॉन इज अ ऑक्सिडेशन रिएक्शन. ओके, इथं पाहिलं Na चं काय होतं? Na चं Na+1 होतं, याचा अर्थ Na इट गिव्स Na+ इलेक्ट्रॉन. ओके, आणि लॉस ऑफ इलेक्ट्रॉन याला काय म्हणतो आपण? लॉस ऑफ इलेक्ट्रॉन याला ऑक्सिडेशन असं म्हणतो. सोडियमचं काय झालं? Na चं Na+ म्हणजे सोडियमचा इलेक्ट्रॉन लॉस झाला. लॉस ऑफ इलेक्ट्रॉन ऑक्सिडेशन. इथं सोडियमचं ऑक्सिडेशन झालं. Na म्हणजे ऑक्सिडेशन स्टेट 0 ते किती झालं? +1 झालं. आणि इकडे हा जो क्लोरीन आहे, या क्लोरीनचं काय झालं पहा. क्लोरीनची ऑक्सिडेशन स्टेट किती आहे? 0. आणि दोन सोडियम ना पहा, सोडियमचा एक इलेक्ट्रॉन, दोन सोडियमचे 2 इलेक्ट्रॉन. तर मी असं म्हणतो, दोन सोडियम ऍटमचे 2 सोडियम कॅटायन आणि 2 इलेक्ट्रॉन तयार होतात. तयार झालेले जे 2 इलेक्ट्रॉन आहेत, ते 2 इलेक्ट्रॉन हे कोण घेतं? तर हे घेतात क्लोरीन मॉलिक्यूल आणि तयार होतं 2Cl-. ओके, तर तुमच्या माहितीसाठी इथं लॉस ऑफ इलेक्ट्रॉन ऑक्सिडेशन झाले. सोडियमचं ऑक्सिडेशन होऊन सोडियम कॅटायन तयार झालेलं आहे आणि क्लोरीन इलेक्ट्रॉन घेतलेले आहेत. क्लोरीनचं Cl0 चं Cl- मध्ये कन्वर्जन झाले. ही रिडक्शन रिएक्शन आहे. ही कोणती आहे? ही रिडक्शन. आणि ही कोणती येतं? ऑक्सिडेशन. ह्या दोन्ही प्रकारच्या रिएक्शन, ऑक्सिडेशन आणि रिडक्शन, दोन्ही इथंच झालेले आहेत. म्हणून या रिएक्शनला रेडॉक्स रिएक्शन असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? रेडॉक्स रिएक्शन असं म्हटलं जातं. आता इथं डेफिनेशन पहा. ही फक्त ऑक्सिडेशन रिएक्शन आहे असं म्हटलं का मी? नाही. इथं कोणाचं ऑक्सिडेशन झालं? सोडियमचं ऑक्सिडेशन होऊन पहा, Na सोडियमचं ऑक्सिडेशन होऊन Na+ म्हणजे सोडियम कॅटायन तयार झाला आणि क्लोरीन मॉलिक्यूलचं रिडक्शन होऊन क्लोराइड आयन तयार झाला. इथं लॉस ऑफ इलेक्ट्रॉन झालं, इथं गेन ऑफ इलेक्ट्रॉन झालं. ज्या रिएक्शन मध्ये एकाच वेळेस लॉस ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे ऑक्सिडेशन होतं आणि त्याचबरोबर गेन ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे रिडक्शन होतं. ज्या रिएक्शन मध्ये एकाच वेळी रिडक्शनही होतं आणि ऑक्सिडेशनही होतं, अशा प्रकारच्या रिएक्शनला रेडॉक्स रिएक्शन असं म्हटलं जातं. आणि तुम्हाला मी हे सांगितलं की रेडॉक्स हा वर्ड कशापासून आला, तर रेडॉक्सचं जे RED आहे ते रिडक्शन या शब्दापासून आलं. कशापासून आलं? रिडक्शन या शब्दापासून आलं. आणि OX हे ऑक्सिडेशन या शब्दापासून आलं. आणि म्हणून त्या रिएक्शनला आपण रेडॉक्स रिएक्शन. आता डेफिनेशन तुम्हीच पहा. The reaction in which reduction and oxidation reactions occur. काय म्हणतो मी? The reaction in which reduction म्हणजेच रिडक्शन म्हणजे गेन ऑफ इलेक्ट्रॉन आणि ऑक्सिडेशन म्हणजे लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. रिएक्शन ऑकर सायमल्टेनियसली इज कॉल्ड एज अ रेडॉक्स रिएक्शन. सोडियम चे रिएक्शन क्लोरीन सोबत जर झाली तर सोडियम क्लोराइड तयार झालं. सोडियमचं ऑक्सिडेशन झालं, क्लोरीनचं रिडक्शन झालं, म्हणजे इथं दोनही रिएक्शन झालेले आहेत. ही झाली कोणती रिएक्शन? तर ही झाली रेडॉक्स रिएक्शन. कोणती? रेडॉक्स रिएक्शन. एक्झाम्पल पहा, इथं आणखी दिले. ओके, डेफिनेशन काय सांगितले मी तुम्हाला? ज्या रिएक्शन मध्ये द रिएक्शन इन विच सायमल्टेनियसली रिडक्शन अँड ऑक्सिडेशन टेक्स प्लेस
आर कॉल्ड ॲज अ रेडॉक्स रिएक्शन. ओके, नंतर रेडॉक्स रिएक्शन ही काय आहे? रेडॉक्स रिएक्शन इज अन इलेक्ट्रॉन ट्रान्सफर रिएक्शन. रेडॉक्स रिएक्शन इज अन इलेक्ट्रॉन ट्रान्सफर रिएक्शन. इलेक्ट्रॉनच्या ट्रान्सफर होते रिएक्शन होते. तुम्ही म्हणता इलेक्ट्रॉन ट्रान्सफर म्हणजे काय? तर सोपी गोष्ट आहे, तुम्हाला मी इथे दाखवलंय. Na सोडियम, ओके, आणि क्लोरीन. नेमकं काय होतं? आपण आतापर्यंत 10वीला तुम्ही पाहिले की नेहमी तुम्ही लिहिता दोन सोडियमचे ऍटम एका क्लोरीनच्या मॉलिक्यूल सोबत रिएक्ट जर झाले तर दोन NaCl तयार होतो. अरे बाबा, पण ते कसं तयार होतं, का तयार होतं, त्याचा कधी विचार केला? तर नाही केला. ओके, आता करूया. सोडियम हा काय आहे? सोडियम हा मेटल आहे. ओके, क्लोरीन हा नॉन मेटल आहे. पाहिलं सोडियमच्या आउटर मोस्ट ऑर्बिट मध्ये आपण जर पाहिलं तर एक इलेक्ट्रॉन आहे. सोडियमचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2 8 1. ओके, आणि शेवटच्या ऑर्बिट मध्ये एक इलेक्ट्रॉन आहे, तो सहज देऊन टाकतो. क्लोरीन आउटर मोस्ट ऑर्बिट मध्ये किती इलेक्ट्रॉन येतं? 7. सहज तो एक इलेक्ट्रॉन घेतो. आता पहा सोडियमचं काय होतं. जेव्हा दोन सोडियमचे ऍटम एका क्लोरीन मॉलिक्यूल सोबत रिएक्ट होतात तर सोडियम क्लोराईड तयार होतं. पण नेमकं काय होतं? तर ही ज्यावेळेस रिएक्शन होते त्यावेळेस सोडियम मेटल एक सोडियम ऍटम एक इलेक्ट्रॉन लॉस करतो. दोन सोडियम ऍटम चे दोन सोडियम कॅटायन आणि त्याच्यापासून काय निघून जातात? तर 2 इलेक्ट्रॉन निघून जातात. म्हणजेच लॉस ऑफ इलेक्ट्रॉन याला आपण काय म्हटलंय? ऑक्सिडेशन. ऑक्सिडेशन कोणाचं झालं? सोडियमचं Na+ आणि इलेक्ट्रॉन तयार झालं. ओके, आता पहा दोन सोडियम, एका सोडियमचा एक इलेक्ट्रॉन, दोन सोडियम ऍटम पासून 2 सोडियम कॅटायन प्लस 2 इलेक्ट्रॉन. आता हे जे 2 इलेक्ट्रॉन्स असतात का, हे इलेक्ट्रॉन्स कोण घेतो माहितीये का? हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत का, आता हे जे क्लोरीन मॉलिक्यूल आहे, क्लोरीन मॉलिक्यूल म्हणजे 2 क्लोरीन ऍटम. ओके, तर 2 क्लोरीन ऍटम हे 2 इलेक्ट्रॉन घेतात. क्लोरीन मॉलिक्यूल म्हणजे 2 क्लोरीन ऍटम 2 इलेक्ट्रॉन घेतात आणि तयार होतात 2 Cl- आणि म्हणून या रिएक्शन आपण काय म्हणतो? गेन ऑफ इलेक्ट्रॉन इज कॉल्ड ॲज अ रिडक्शन. क्लोरीन मॉलिक्यूल ऍक्सेप्ट 2 इलेक्ट्रॉन टू फॉर्म 2 क्लोराइड आयन. ओके, तर इथं पहा ह्याच्यावरती कोणता चार्ज आहे? सोडियम क्लोराइड मध्ये सोडियम वरती पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि क्लोरीन वरती कोणता आहे? तर निगेटिव्ह चार्ज आहे. ओके, इथं 0 ऑक्सिडेशन स्टेट होती, इथं 0 होती, इथं सोडियमची +1, इथं क्लोरीनची -1. असं का झालं? तर सोडियमने इलेक्ट्रॉन लॉस केला, तो इलेक्ट्रॉन कोण घेतला? क्लोरीननं घेतलेला आहे. एका सोडियमचा लॉस झालेला इलेक्ट्रॉन एका क्लोरीनने घेतला. सोडियम वरती पॉझिटिव्ह चार्ज कारण त्यांनी लॉस केला इलेक्ट्रॉन आणि क्लोरीन वरती निगेटिव्ह चार्ज कारण त्यांनी इलेक्ट्रॉन घेतलेला आहे म्हणून. ओके, तर ही आहे रेडॉक्स रिएक्शन. ही आहे रेडॉक्स रिएक्शन. The reaction in which simultaneously loss of electron means oxidation reaction takes place as well as gain of electron means reduction reaction takes place. That type of reaction are called as a redox reaction. And redox reaction is a electron transfer reaction. इलेक्ट्रॉनचं ट्रान्सफर होत असतं रेडॉक्स रिएक्शन होत असताना. एक्झाम्पल पहा, तुमच्या माहितीसाठी मी असं म्हणतो की समजा आपण असं गृहीत धरा की एक बीकर घेतलं. काय घेतलं विद्यार्थी मित्रांनो? आपण बीकर घेतलं. वी हॅव टेकन वन बीकर. इन दॅट टेक कॉपर सल्फेट. काय घेतलं आपण पहा? तर यात घेतलं आपण कॉपर सल्फेट. माहिती ना, कॉपर सल्फेटचं निळं सोल्युशन असतं. ओके, कॉपर सल्फेटचं ब्ल्यू म्हणजे निळं सोल्युशन असतं. कॉपर सल्फेट मध्ये जर आपण झिंक रॉड बुडवला तर कोणती रिएक्शन होते पहा. तुम्हाला 10वीला किंवा 11वीला पण तुमच्या प्रॅक्टिकल मध्ये आहे. तर हे बीकर आहे, बीकर मध्ये ऍक्वियस कॉपर सल्फेट सोल्युशन घ्यायचं आहे. कोणतं? कॉपर सल्फेट सोल्युशन. आणि कॉपर सल्फेट मध्ये कोणता रॉड बुडवायचा? आपला झिंक मेटलचा रॉड बुडवायचा आहे. तर काय रिएक्शन होते बरं? तर तुम्ही बऱ्याच वेळेस लिहिले असेल पहा, कॉपर सल्फेट ऍक्वियस सोल्युशन मध्ये जर आपण झिंक मेटलचा रॉड बुडवला तर झिंक कॉपर सल्फेट सोबत रिएक्ट होऊन झिंक सल्फेट आणि कॉपर अशा प्रकारचे प्रोडक्ट तयार होतात. ओके, ही रिएक्शन तुम्ही लिहिलेली आहे. झिंक मेटल हा कोणता आहे विद्यार्थी मित्रांनो? हा झिंक आहे. त्याचं नाव कॉपर सल्फेट. ओके, आणि हा कोणता तयार झाला? हा तयार झाला झिंक सल्फेट. हा कोणता आहे? झिंक सल्फेट आणि हा कॉपर. आता याचंच इलेक्ट्रॉन ट्रान्सफर कसं दाखवलेलं आहे? ओके, ही रिएक्शन मी मोडणार आहे बरं का, लक्षात ठेवा. एक्झाम्पल ऑफ रेडॉक्स रिएक्शन. व्हेन
zinc metal rod is added in copper sulfate solution. At that time zinc metal react with copper sulfate to form zinc sulfate and copper. इथं इलेक्ट्रॉनचं ट्रान्सफर कसं होतं तर पहा मी तुम्हाला सांगतो. झिंक ची ऑक्सिडेशन स्टेट 0 असते. इथे थोडंसं खाली पहा, हे म्हणून टाकतो कारण आपल्याला कंजेशन होतं लिहिण्यासाठी. ठीक आहे, पाहतो इथे तुम्ही हे पहा झिंक. ओके, झिंकची रिएक्शन, झिंक ऑक्सिडेशन स्टेट 0 आहे. किती तर 0. आणि कॉपर सल्फेट, तुमच्या माहितीसाठी सल्फेट वरती -2 चार्ज असतो, कॉपर वरती +2 असतो. ओके, म्हणून इथं Cu++, इट गिव्स पहा. तर इथं काय होतं, हा जो झिंक आहे ना, हा झिंक इलेक्ट्रॉन देतो कोणाला, कॉपर 2+ ला. आणि इथं तयार होतं Zn++ आणि इथं तयार होतं कॉपर. नीट पहा, इथं कॉपरचे ऑक्सिडेशन स्टेट +2 आहे. तर मला एवढंच सांगायचं आहे, झिंक जो आहे, झिंकची ऑक्सिडेशन स्टेट किती आहे, 0 आहे. 0चं कन्वर्जन कशात होतं, +2 मध्ये होतं. कशात होतं, +2 मध्ये. तुम्ही ++ असं लिहू शकता किंवा 2+ असंही लिहू शकता, पण मला वाटतं ++ लिहिलं तुमच्या लक्षात येतं. एवढंच सांगा की आता पहा इथे तुम्ही हे मोडतो ना, किंवा इथं मी मोडू शकतो. ठीक, इथलंच मोडतो, इथलं मोडतो. इथं नेमकं काय होतं, इथं असं होतं. ऑक्सिडेशन कोणती रिएक्शन आहे, ऑक्सिडेशन कोणती रिएक्शन आहे पहा. ऑक्सिडेशन तर Zn काय सांगतोय पहा, Zn इट गिव्स Zn2+. Zn चं कन्वर्जन कशा झालं तर Zn चं कन्वर्जन Zn2+ मध्ये आणि 2 इलेक्ट्रॉन्स मध्ये. आता Zn चं Zn2+ म्हणजे Zn ने इलेक्ट्रॉन लॉस केलं. ओके, हे लॉस केलेले इलेक्ट्रॉन होतं. आता Zn चे इलेक्ट्रॉन कोण घेतं म्हटलं मी तुम्हाला, Cu2+. ओके, आता रिडक्शन रिएक्शन कोणती होती पहा. तर रिडक्शन रिएक्शन कोणती होती पहा, रिडक्शन. तर ती रिएक्शन अशी आहे, कॉपर 2+, Cu++, 2 इलेक्ट्रॉन इट गिव्स कॉपर. Cu++, 2 इलेक्ट्रॉन इट गिव्स कॉपर. ही रिडक्शन रिएक्शन आहे. कोणती ही, रिडक्शन रिएक्शन. आणि ही ऑक्सिडेशन रिएक्शन आहे. ओके, झिंक मेटल जर कॉपर सल्फेट मध्ये टाकला तर काय तयार होतं म्हटलं आपण आताच, झिंक सल्फेट आणि कॉपर तयार होतं. तर नेमकं झिंक मेटल आपले इलेक्ट्रॉन लॉस करतो. किती इलेक्ट्रॉन, 2 इलेक्ट्रॉन लॉस करतो. आणि हे पहा झिंक इट गिव्स Zn2+, +2 इलेक्ट्रॉन. किती इलेक्ट्रॉन लॉस केलं, 2 इलेक्ट्रॉन. आणि ते 2 इलेक्ट्रॉन कोणी घेतले तर ते 2 इलेक्ट्रॉन घेतले Cu2+ न, आणि तयार होतं कॉपर. काय तयार होतं, कॉपर. तर हे जे एरो दाखवला, इट इज अ लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. आणि Cu2+ न 2 इलेक्ट्रॉन घेतले, त्याचं काय झालं तर Cu झालं. इट इज अ गेन ऑफ इलेक्ट्रॉन. ठीक आहे, आता इथं पहा ह्या रिएक्शन मध्ये काय सांगितलं, Zn चं Zn2+ म्हणजे Zn चं काय झालं विद्यार्थी मित्रांनो, थोडंसं समजायला किचकट वाटतं पण किचकट नाही. Zn ची ऑक्सिडेशन स्टेट 0 होती, ती झाली +2. 0चं +2 म्हणजे लॉस ऑफ इलेक्ट्रॉन झालं. लॉस ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे कोणती रिएक्शन असते तर ती असते ऑक्सिडेशन. आणि ज्या स्पीशीज इलेक्ट्रॉन घेतात त्यांना रिडक्शन रिएक्शन म्हणतो. Cu2+ न 2 इलेक्ट्रॉन घेतले आणि ते काय झालं तर रिडक्शन रिएक्शन झाली. कोणती झाली, रिडक्शन रिएक्शन. मी असे सांगतो तुम्हाला की लॉस ऑफ इलेक्ट्रॉन, किती इलेक्ट्रॉन लॉस झाले तर 2 इलेक्ट्रॉन लॉस झाले. आणि किती इलेक्ट्रॉन गेन झाले, गेन ऑफ 2 इलेक्ट्रॉन. ओके, आता इथं पहा, इन दिस रिएक्शन असं सांगितले, इन दिस रिएक्शन ऑक्सिडेशन नंबर ऑफ 1 स्पीसीज इन्क्रीजेस. सांगा बरं ऑक्सिडेशन नंबर कोणाचा इन्क्रीज झाला तर Zn चा 0 होता, तो किती झाला, +2 झाला. आता हे ++ म्हणजेच काय तर तो आहे +2. ओके, इथे तुम्ही असं +2 लिहू शकता, काहीच फरक पडत नाही. इन दिस रिएक्शन ऑक्सिडेशन नंबर ऑफ 1 स्पीसीज increases due to loss of electron. कशामुळे, ड्यू टू लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. Zn ची ऑक्सिडेशन स्टेट का वाढली, त्याचं कारण Zn काय केलं, इलेक्ट्रॉन लॉस केले. एवढंच लक्षात ठेवा. आणि मी पुढे जाऊन सांगतो, ज्या स्पीसीजचं ऑक्सिडेशन झालं
ज्या स्पीशीजचं ऑक्सिडेशन झालं त्या स्पीशीजने इलेक्ट्रॉन कोणाला दिले, झिंकचे इलेक्ट्रॉन लॉस झालेले त्यांनी कॉपरला दिले, म्हणजे कॉपरने घेतले, कॉपरचं काय झालं, रिडक्शन झालं. म्हणून ज्याने इलेक्ट्रॉन लॉस केले, ज्याचं ऑक्सिडेशन झालं तो रिड्युसिंग एजंट असतो. तर तुमच्या माहितीसाठी थोडक्यात आता सांगतोय, झिंकचं स्वतःचं ऑक्सिडेशन झालं, त्याने 2 इलेक्ट्रॉन कोणाला दिले, Cu2+ ला दिले, आणि म्हणून त्याला रिड्युसिंग एजंट म्हटलं जातं. कोणाला, जडेनला. कोणाला, जडेनला. का ते तुम्हाला पुढे गेल्यानंतर पुन्हा लक्षात येणार आहे. आता पहा, in this reaction oxidation number of one species increases due to the loss of electron. इलेक्ट्रॉन लॉस केल्यामुळे झिंकची ऑक्सिडेशन स्टेट 0 ची +2 झाली. आता याच्या अपोजिट कॉपरची +2 होती, ती किती झाली, इकडं 0 झाली ना, कमी झाली. while oxidation number of another species decreases due to the gain of electron. कॉपरची ऑक्सिडेशन स्टेट कॉपर सल्फेट मध्ये +2 होती, पण झिंकनं जे काही 2 इलेक्ट्रॉन लॉस केले ते 2 इलेक्ट्रॉन कोणी घेतले, Cu2+ ने घेतले, आणि त्यात झालं कॉपर. काय तयार झालं, कॉपर तयार झालं. आणि म्हणून आपण असं म्हणले, ऑक्सिडेशन नंबर ऑफ अनदर स्पीसीज डिक्रीजेस ड्यू टू द गेन ऑफ इलेक्ट्रॉन. इन दिस रिएक्शन आता कोणत्या, वरच्या रिएक्शन मध्ये पहा, जे तुम्हाला मी सांगितलं ते. In this reaction, the oxidation number of Zn increases from 0 to +2. खरं आहे का, इथं वरती पहा, Zn ची ऑक्सिडेशन स्टेट 0, इथे किती झाली, +2. ओके, कॉपरची +2 होती, किती झाली, 0. In this reaction, the oxidation number of Zn increases from 0 to +2 because there is a oxidation takes place. कोणाचं ऑक्सिडेशन झालं, तर झिंकचं ऑक्सिडेशन झालं. ठीक आहे. ऑन द अदर हँड ऑक्सिडेशन नंबर ऑफ Cu2+, इथे किती आहे पहा, Cu2+ डिक्रीजेस फ्रॉम +2 to 0. पॉझिटिव्ह चार्ज कधी कमी होतो, ज्यावेळेस त्याला इलेक्ट्रॉन मिळाले असतात त्यावेळेस. पॉझिटिव्हली चार्ज स्पीसीज म्हणजे इलेक्ट्रॉन डेफिशियंट स्पीसीज. इलेक्ट्रॉन डेफिशियंट स्पीसीजला इलेक्ट्रॉन मिळाले तर त्यांचा चार्ज कमी होतो. आणि म्हणून ऑन द अदर हँड ऑक्सिडेशन नंबर ऑफ Cu2+ डिक्रीजेस फ्रॉम +2 to 0. दॅट इज रिडक्शन टेक्स प्लेस. Cu2+ चं रिडक्शन होऊन Cu हा तयार झालेला आहे. ओके, या प्रकारे आलं लक्षात. मग तेच तुम्हाला मी सांगितलं, सोडियम हे वरची रिएक्शन तुम्हाला मी समजून सांगितली, लक्षात आलं तुमच्या. तर पहा, Zn चं ऑक्सिडेशन Zn2+ आणि 2 इलेक्ट्रॉन, आणि हे 2 इलेक्ट्रॉन जे आहेत, हे 2 इलेक्ट्रॉन कोणी घेतले, Cu2+ न. काय तयार झालं, कॉपर. आता काय सांगतो त्याकडे नीट लक्ष द्या, कारण पुढे डेफिनेशन आपल्याला पाहायचंच आहे. Zn plus Cu2+, it gives Zn2+ Cu0. इलेक्ट्रॉन कोणाचे लॉस झाले, Zn चे लॉस पण झाले, Zn चं काय झालं, ऑक्सिडेशन झालं. ज्याचे इलेक्ट्रॉन लॉस झाले त्याचं ऑक्सिडेशन झालं. लॉस ऑफ इलेक्ट्रॉन इज कॉल्ड एज ऑक्सिडेशन. झिंकचं काय झाले, झिंकचं Zn2+ म्हणजे झिंक पासून इलेक्ट्रॉन गेले, झिंकचं काय झालं, ऑक्सिडेशन झालं. आणि त्याच्यापासून गेलेले इलेक्ट्रॉन त्यांनी कोणाला दिले, तर इलेक्ट्रॉन कोणाला दिले, त्यांनी Cu2+ ला दिले. मग Cu2+ ने 2 इलेक्ट्रॉन घेतले म्हणजे Cu2+ चं काय झालं, रिडक्शन झालं. इलेक्ट्रॉन घेणं ही रिडक्शन प्रोसेस आहे. ओके, याला इलेक्ट्रॉन कोणाकडून मिळाले, झिंक कडून मिळाले. ओके, म्हणून रेडॉक्स रिएक्शन मध्ये ज्या स्पीसीजचं ऑक्सिडेशन होतं, ओके, म्हणजे जी स्पीसीज इलेक्ट्रॉन लॉस करते ती स्पीसीज दुसऱ्याला इलेक्ट्रॉन देते. Zn चे इलेक्ट्रॉन कोणी घेतले, Cu2+ ने घेतले, म्हणजे ह्याने दिले म्हणून घेतले, सहजासहजी दिले असते त्याने नाही. आणि म्हणून याला रिड्युसिंग एजंट म्हणायचं. याच्यामुळे याचं रिडक्शन झालं. झिंक आहे म्हणून कॉपरचं रिडक्शन झालं. झिंक जर नसतं तर Cu2+ तर Cu झालं असतं का, नाही. आणि म्हणून झिंकला मी काय म्हणतो, तर झिंकला म्हणत आहे रिड्युसिंग एजंट. नीट लक्षात घ्या बरं का, याला काय म्हणतोय मी, रिड्युसिंग एजंट म्हणतोय. हा, आणि Cu2+ न इलेक्ट्रॉन घेतले, पण याच्या उपस्थितीमुळे याला बळजबरीने इलेक्ट्रॉन द्यावे लागले.
मग याला म्हणायचं असतं ऑक्सिडायझिंग हे पहा ऑक्सिडायझिंग एजंट. काय म्हणतो आपण ऑक्सिडायझिंग एजंट. मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. आता पहा ऑक्सिडायझिंग एजंट याची डेफिनेशन आपल्याला पाहिजे. कोणाची? ऑक्सिडायझिंग एजंट. ऑक्सिडायझिंग एजंट यालाच शॉर्टली ऑक्सिडंट असं म्हटलं जातं. याला शॉर्टली ऑक्सिडंट असं म्हटलं जातं. खूप सोपी डेफिनेशन आहे. कशी पहा मराठीत सांगतो. मला वाटतं हे मोठं वाटतं तुमच्या याची गरज नाही, तुम्ही लिहून घेतलं असेल. ठीक आहे, हा आधी लिहून घेऊ शकतो. ऑक्सिडायझिंग एजंट जी स्पीसीज पहा ही कॉपर 2+, जी स्पीसीज दुसऱ्या स्पीसीजला इलेक्ट्रॉन बळजबरी द्यायला लावते त्याला ऑक्सिडायझिंग एजंट म्हणायचं. ओके, ऑक्सिडायझिंग एजंट म्हणजे काय? ज्या स्पीसीजच्या उपस्थितीमुळे दुसऱ्या स्पीसीजला इलेक्ट्रॉन द्यावेच लागतात त्या स्पीसीजला ऑक्सिडायझिंग एजंट म्हणायचं आणि तिचं स्वतःचं रिडक्शन होतं. लाभार्थी कोण? लाभार्थी कॉपर 2+. ओके, ज्या स्पीसीजचं रिडक्शन होतं, लक्षात घ्या, जी स्पीसीज इलेक्ट्रॉन घेते तिला काय म्हणायचं? तिला ऑक्सिडायझिंग एजंट म्हणायचं. Cu2+ ला काय म्हणतो मी? ऑक्सिडायझिंग एजंट म्हणतो. ओके, जी स्पीसीज इलेक्ट्रॉन घेते, जिचं रिडक्शन होतं, जी दुसऱ्याकडून इलेक्ट्रॉन घेते म्हणजे दुसऱ्या इलेक्ट्रॉन द्यायला लावते त्याला म्हणायचं ऑक्सिडायझिंग एजंट. आणि ज्या स्पीसीज कडून इलेक्ट्रॉन जातात दुसऱ्याला दिले जातात ती म्हणजे पहा ना, मी जर समजा इलेक्ट्रॉन दुसऱ्याला दिले तर दुसऱ्याचं रिडक्शन व्हायले, मग मी काय झालो? रिड्युसिंग एजंट. दुसऱ्याचं रिडक्शन करणारा रिड्युसिंग एजंट, दुसऱ्याचं ऑक्सिडेशन करणारा ऑक्सिडायझिंग एजंट. थोडंसं डोक्यात घ्या प्लीज. तर मग इथं झेडएन काय झाला? तर झेडएन झाला रिड्युसिंग एजंट. कारण शब्द जरासे कन्फ्यूज करणारे आहेत. शब्द कसे तर कन्फ्यूज करणारे आहेत. आता ऑक्सिडायझिंग एजंट पहा, अ रिएजंट that causes oxidation of other substance and itself undergo reduction is called oxidizing agent. आणि म्हणून या रिएक्शन मध्ये सांगा बरं, डेफिनेशन एकदा वाचा. ऑक्सिडायझिंग एजंट म्हणजे काय? अ रिएजंट दॅट कॉजेस, ज्या रिएजंटच्या उपस्थितीमुळं दुसऱ्याला इलेक्ट्रॉन द्यावेच लागतात. A reagent that causes oxidation of other substance and itself undergo reduction is called as a oxidizing agent. मी मोडतो हे आणि तुम्हाला आणखी मोठ्या फॉर्म मध्ये लिहून दाखवतो. इथं पहा, हा इथं पहा, हे Zn ओके Cu++ म्हणजे थोडक्यात 2+, इट गिव्स काय? तर Zn2+ आणि कॉपर. ओके, इथं काय होतं? Znचं होतं Zn2+ आणि 2 इलेक्ट्रॉन. मग Znचं काय झालं? लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. हे काय झालं? हे झालं ऑक्सिडेशन. म्हणजेच काय? लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. आणि Cu2+ +2 इलेक्ट्रॉन. इथं काय झालं? कॉपर. मला सांगा, इलेक्ट्रॉन कोणी लॉस केले? झिंकने इलेक्ट्रॉन लॉस केले. ऑक्सिडेशन कोणाचं झालं या रिएक्शन मध्ये? झिंकचे इलेक्ट्रॉन लॉस झाले. ओके, किती इलेक्ट्रॉन? 2. हे 2 इलेक्ट्रॉन कोणाला द्यायला तो? इलेक्ट्रॉन 2 कॉपर 2+ द्यायला. म्हणून या रिएक्शन मध्ये झिंकचं स्वतःचं ऑक्सिडेशन झालं, त्याने दुसऱ्याचं काय केले? रिडक्शन. आपण कोणती डेफिनेशन पाहतोय? ऑक्सिडायझिंग एजंट. आता मला सांगा, हा जो Cu2+ आहे याचं काय झालं? रिडक्शन. आता या रिएक्शन मध्ये हा जो आहे हा काय आहे? तर याच्या उपस्थितीमुळे इलेक्ट्रॉन द्यावेच लागतात. पाहिजे तुम्ही, लॉस ऑफ 2 इलेक्ट्रॉन ही झाली ऑक्सिडेशन रिएक्शन. ही कोणती झाली? तर ऑक्सिडेशन रिएक्शन झाली. कोणती झाली? ऑक्सिडेशन. आणि Cu2+ च Cu मध्ये इथं काय झालं? गेन ऑफ 2 इलेक्ट्रॉन. म्हणजे कोणती रिएक्शन झाली? ही झाली रिडक्शन रिएक्शन. कोणती? तर ही झाली रिडक्शन रिएक्शन.
तर यातला झिंक जो आहे का, ज्याचं स्वतःचं ऑक्सिडेशन झालं, ज्याने दुसऱ्याला इलेक्ट्रॉन दिले, ओके, याला म्हणायचं रिड्युसिंग एजंट. याला काय म्हणायचं? रिड्युसिंग एजंट. आणि याच्यामुळं काय झालं, त्याला इलेक्ट्रॉन द्यावे लागले म्हणून Cu2+ काय झाला, तर विद्यार्थी मित्रांनो Cu2+ झाला ऑक्सिडायझिंग एजंट. काय झाला हा? ऑक्सिडायझिंग एजंट. आपण पाहतो a reagent that causes oxidation of other substance and itself undergo reduction is called as a oxidizing reagent. तर या रिएक्शन मध्ये Copper2+ याचं ह्याने इलेक्ट्रॉन घेतलेले आहेत, Copper2+ ने इलेक्ट्रॉन घेतले, तर इथे काय झालंय, रिडक्शन झालं. रिडक्शन Copper2+ झालं आणि याच्यामुळे ह्याला इलेक्ट्रॉन द्यावे लागले, तर आणि म्हणून Copper2+ ला आपण काय म्हणतो, तर ऑक्सिडायझिंग एजंट. म्हणून इथं Cu2+ is oxidizing agent. तो काय, तर Cu2+ oxidizing agent. डेफिनेशन पहा, a reagent that causes oxidation of other substance and itself undergo reduction. त्याने इलेक्ट्रॉन घेतलेत म्हणून त्याचं रिडक्शन. त्याने इलेक्ट्रॉन Copper2+ ने इलेक्ट्रॉन घेतले म्हणजे त्याचं रिडक्शन झालं आणि रिएक्शन मध्ये Copper2+ असल्या कारणानं झिंकला इलेक्ट्रॉन द्यावेच लागले, यानं याचं ऑक्सिडेशन केलं म्हणून हा ऑक्सिडायझिंग एजंट झाला. ओके. दुसरं रिड्युसिंग एजंट. रिड्युसिंग एजंट म्हणजे रिडक्टंट. रिड्युसिंग रिएजंटचं स्वतःचं ऑक्सिडेशन होतं. स्वतःचं काय होतं? ऑक्सिडेशन. Zn लॉस करतो इलेक्ट्रॉन, तो कोणाला देतो? Cu2+ ला. Cu2+ चं काय होतं? गेन ऑफ इलेक्ट्रॉन होतं. Cu2+ चं काय होतं? गेन ऑफ इलेक्ट्रॉन. रिडक्शन. ज्याच्यामुळे दुसऱ्याचं रिडक्शन होतं, ज्याच्यामुळे दुसऱ्याचं रिडक्शन होतं त्याला रिड्युसिंग एजंट म्हणायचं. मग Zn काय झाला? रिड्युसिंग एजंट. A reagent that causes reduction of other substance, reduction of other substance and itself undergo oxidation is called as a reducing agent किंवा त्यालाच reducing agent, reductant असंही म्हणतो. एक्झाम्पल मला सांगायचं आहे, या रिएक्शन मध्ये कोण आहे रिडक्टंट? तर इन दिस रिएक्शन Zn is a reducing agent. Zn is a reducing agent. त्यालाच आपण म्हणतो रिडक्टंट. त्यालाच काय म्हणतो आपण? रिडक्टंट. ओके. झाली डेफिनेशन. मराठीमध्ये सोपं सांगू पहा. रिएक्शन होत असताना जी स्पीशीज इलेक्ट्रॉन लॉस करते आणि लॉस करते, रिएक्शन म्हणजे ज्या स्पीशीजचे इलेक्ट्रॉन लॉस होतात ती रिएक्शन ऑक्सिडेशन असते. त्या स्पीशीजचे लॉस झालेले इलेक्ट्रॉन ती दुसऱ्याला देते म्हणजे दुसऱ्याचं रिडक्शन होते, म्हणून त्या स्पीशीजला रिड्युसिंग एजंट म्हणायचं असतं. या उलट ज्या स्पीशीजच्या उपस्थितीमुळे दुसऱ्या स्पीशीजला इलेक्ट्रॉन द्यावे लागतात म्हणजे तिचं ऑक्सिडेशन होतं आणि त्या स्पीशीजने दिलेले इलेक्ट्रॉन ही स्पीशीज घेते म्हणून तिला आपण रिडक्टंट असं म्हणतो. म्हणून मराठीमध्ये ज्या स्पीशीजमुळे दुसऱ्याचं काय होतं पहा, ज्या स्पीशीजमुळे दुसऱ्याचं ऑक्सिडेशन होतं, ज्या स्पीशीजमुळे जर आपण म्हटलं अगोदर आपल्या रिडक्टंट पाहतो ना आपण, तर ऑक्सिडंटचे एक्झाम्पल्स आहे ज्या स्पीशीजचं इलेक्ट्रॉन लॉस होतात आणि ती दुसऱ्याला इलेक्ट्रॉन देते तिला रिड्युसिंग एजंट किंवा रिडक्टंट असं म्हणायचं असतं. तर या उलट जी स्पीशीज स्वतः इलेक्ट्रॉन घेते आणि दुसऱ्याला इलेक्ट्रॉन द्यायला भाग पाडते त्या स्पीशीजला ऑक्सिडायझिंग एजंट असं म्हणायचं असतं. त्यानंतर तुम्हाला प्रश्न पडलाय, सर तुम्ही बऱ्याच वेळापासून म्हणताय की ऑक्सिडेशन नंबर इथं झिंकचा ऑक्सिडेशन नंबर 0 आहे, इथं कॉपरचा +2 आहे, इथं झिंकचा +2 आहे, मग आहे तरी काय? तर मी असं म्हणतो ऑक्सिडेशन स्टेट किंवा ऑक्सिडेशन नंबर हा एखाद्या ऍटम वरती चार्ज असतो. त्या ऍटमनं किंवा आयननं किंवा मॉलिक्युलनं किती इलेक्ट्रॉन लॉस केले किंवा किती इलेक्ट्रॉन गेन केले किंवा काहीच केलं नाही याचं रिप्रेझेंटेशन म्हणजे ऑक्सिडेशन स्टेट असतं. काय असतं? तर ऑक्सिडेशन स्टेट. साधा आणि सोपं पहा. झिंकनं 2 इलेक्ट्रॉन लॉस केले त्याच्यावरती कोणता चार्ज झाला? 2 पॉझिटिव्ह. मग 2 पॉझिटिव्ह ही काय आहे? तर ही आहे ऑक्सिडेशन स्टेट. ओके. याच्या उलट
Cu2 प्लस न 2 इलेक्ट्रॉन घेतले म्हणून याच्यावरती कोणता चार्ज झाला, कोणताच नसतो म्हणजे झिरो. ती झाली त्याची झिरो ऑक्सिडेशन स्टेट. तर डेफिनेशन पहा, ऑक्सिडेशन नंबर किंवा ऑक्सिडेशन स्टेट. ऍक्च्युअली जर पाहिलं तर ऑक्सिडेशन नंबर आणि ऑक्सिडेशन स्टेट हे थोडं वेगळं आहे, पण यांच्यात जास्त काही फरक नाही, म्हणून आपण ती डेफिनेशन पाहत आहोत. द ऑक्सिडेशन नंबर ऑफ एन ॲटम, पहा इथं काय सांगतो, द ऑक्सिडेशन नंबर ऑफ एन ॲटम इन अ मॉलिक्यूल is defined as the number of charges it would carry if electrons were completely transferred. म्हणजे काय, तर याचा अर्थ मी असं तुम्हाला म्हटलं की Na चा जर एक इलेक्ट्रॉन निघून गेला तर काय होतं, तर Na वरती पॉझिटिव्ह चार्ज येतो. सोडियम मेटलनं एक इलेक्ट्रॉन लॉस केला तर त्याच्यावरती कोणता चार्ज आला, पॉझिटिव्ह चार्ज. तर Na प्लस ही प्लस जी आहे ती ऑक्सिडेशन स्टेट झाली. काय झाली तर ऑक्सिडेशन स्टेट. त्याचबरोबर मी असं म्हणतो Cl, ओके, याच्यावरती चार्ज नाही, एक इलेक्ट्रॉन जर घेतला तर Cl मायनस, ही काय झाली त्याची ऑक्सिडेशन स्टेट. म्हणजे इलेक्ट्रॉन दिल्यानंतर पॉझिटिव्ह चार्ज येतो, इलेक्ट्रॉन घेतल्यानंतर निगेटिव्ह चार्ज येतो. अशा प्रकारच्या चार्जेसला आपण ऑक्सिडेशन स्टेट किंवा ऑक्सिडेशन नंबर असं म्हणतो. द ऑक्सिडेशन नंबर, पहा डेफिनेशन आणखी एकदा, द ऑक्सिडेशन नंबर ऑफ an atom in a molecule is defined as the number of charges it would carry if electrons were completely transferred. याचा अर्थ सोडियमचा इलेक्ट्रॉन कम्प्लीटली निघून गेला तर सोडियम वरती एक पॉझिटिव्ह चार्ज. जर क्लोरीन एक इलेक्ट्रॉन घेतला, कम्प्लीटली घेतला तर Cl मायनस. मी जर असं म्हणत असेल, पहा Mg न जर 2 इलेक्ट्रॉन लॉस केले, सांगा Mg न जर 2 इलेक्ट्रॉन लॉस केले तर काय होईल, याच्यावरती 2 प्लस चार्ज येईल. तर मॅग्नेशियमची ऑक्सिडेशन स्टेट +2 आहे. प्लस प्लस म्हणजे काय, तर +2 आहे. ॲल्युमिनियम न जर 3 इलेक्ट्रॉन लॉस केले, किती 3 इलेक्ट्रॉन लॉस केले, त्याच्यावरती कोणता चार्ज होतो, 3+. तर अशा प्रकारे यांना आपण म्हणतो Mg डाय पॉझिटिव्ह म्हणजे मॅग्नेशियमची ऑक्सिडेशन स्टेट 2, इथं ॲल्युमिनियमची 3. ओके, ज्यावेळेस इलेक्ट्रॉन ट्रान्सफर होतात त्यामुळं जो चार्ज येतो त्याला आपण ऑक्सिडेशन स्टेट असं म्हणतो. एवढ्या डेफिनेशन्स आपण पाहिल्या, जवळपास 6 डेफिनेशन पाहिल्या. पुढच्या लेक्चर मध्ये आपल्याला ऑक्सिडेशन नंबर काय असतो आणि कसा काढायचा याचे रूल आणि काही एक्झाम्पल देखील मी तुम्हाला देणार आहे. ओके, तर आतापर्यंत जे कंटेंट झालेलं आहे त्यात नेमकं काय रिप्रेझेंट झालं आहे ते आपण पाहूया. तर पहा, कीप इन माइंड, इथं आतापर्यंत मागच्या लेक्चर मध्ये आणि या लेक्चर मध्ये जेवढं कंटेंट झालं त्याचं एक आपण छोट्याशा बॉक्स मध्ये लिहिलेलं आहे. पहा, ऑक्सिडेशन म्हणजे काय, आता इतकं पाठ करायची गरज आहे का, नाही. ऑक्सिडेशन याचा अर्थ काय, ज्या रिएक्शन होत असताना ऍडिशन ऑफ ऑक्सिजन होतो. प्लस म्हणजे काय, ऑक्सिडेशनचा अर्थ काय, ज्या सबस्टन्स मध्ये ऍडिशन ऑफ ऑक्सिजन होतो त्या रिएक्शनला ऑक्सिडेशन रिएक्शन म्हणायचं. बरोबर आहे, ठीक आहे. नंतर त्याचबरोबर ज्या रिएक्शन होत असताना त्या सबस्टन्स मधून हायड्रोजन निघून जातो, हे +O म्हणजे काय, सबस्टन्स मध्ये जर ऍड होत असेल O तर त्या रिएक्शनला ऑक्सिडेशन म्हणायचं. किंवा एखाद्या सबस्टन्स मधून हायड्रोजन निघून जात असेल तर त्या रिएक्शनला आपण काय म्हणतो, आपण ऑक्सिडेशन. रिमूव्हल ऑफ हायड्रोजन इज कॉल्ड एज ऑक्सिडेशन. बरोबर आहे. त्याचबरोबर आपल्याला इलेक्ट्रॉनिक कन्सेप्ट माहिती आहे, नाही का, इलेक्ट्रॉनिक कन्सेप्ट माहिती आहे. हे पहा, आपण असं म्हणतो Zn लॉस इट्स 2 इलेक्ट्रॉन टू फॉर्म Zn++. मग याचा अर्थ काय, लॉस ऑफ इलेक्ट्रॉन इज कॉल्ड एज ऑक्सिडेशन. मग मायनस याचा अर्थ काय, तर ज्या इलेक्ट्रॉन ज्या तर इलेक्ट्रॉन निघून जातात म्हणजे काय होतं, ऑक्सिडेशन. लॉस ऑफ इलेक्ट्रॉन इज कॉल्ड एज ऑक्सिडेशन. हे एमसीक्यू साठी बॉक्स महत्वाचा आहे, थोडक्यात पण आपल्याला लक्षात राहण्यासारखं. ऑक्सिडेशन होत असताना मायनस का लिहिलं, मी मायनस का लिहिलं, त्याचं कारण देयर इज अ लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. आणि ऑक्सिडेशन स्टेट काय होते, नियमित लक्षात ठेवा, ऑक्सिडेशन स्टेट काय होते, वाढते. का वाढते, हे पहा, Zn वरती कोणता चार्ज, इथं तुम्ही पाहू शकता Zn वरती कोणता चार्ज आहे, 0. इथं कोणता आहे, +2. +2 का आला, ऑक्सिडेशन स्टेट वाढते. म्हणजे काय, Zn चे 2 इलेक्ट्रॉन गेले तर त्याच्यावरती कोणता चार्ज आला, ++, म्हणजेच काय, 2+. ओके, म्हणून ऑक्सिडेशन होत असताना
ज्या स्पीशीजचं ऑक्सिडेशन होतो, ज्या स्पीशीजचं ऑक्सिडेशन होतो त्याचा पॉझिटिव्ह चार्ज म्हणजे ऑक्सिडेशन स्टेट वाढते. हा एरो म्हणजे काय, हे एरो वरच्या साईडने म्हणजे ऑक्सिडेशन स्टेट इन्क्रीजेस. लक्षात, ऍडिशन ऑफ ऑक्सिडेशनच्या कन्सेप्ट लक्षात ठेवा. ऑक्सिडेशन थोडक्यात लक्षात ठेवा. ऑक्सिडेशन होत असताना सबस्टन्स मध्ये O ऍड होतो किंवा ऑक्सिडेशन होत असताना काही सबस्टन्स मधून H निघून जातो. त्याचबरोबर ऑक्सिडेशन होत असताना स्पीशीज मधून इलेक्ट्रॉन लॉस होतात, देयर इज अ मायनस इलेक्ट्रॉन. इथं ऑक्सिडेशन स्टेट काय होते, वाढते. नंतर रिडक्शन होत असताना, रिडक्शन म्हणजे काय, तर ज्या सबस्टन्स मध्ये ऍडिशन ऑफ हायड्रोजन होतो, ऍडिशन ऑफ हायड्रोजन इज कॉल्ड एज अ रिडक्शन किंवा रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन इज कॉल्ड एज अ रिडक्शन. माहिती आहे तुम्हाला, मागच्या लेक्चर मध्ये आपण पाहिलं. बर, रिडक्शन होत असताना काय केलं जातं, प्लस ई. प्लस ई म्हणजे काय, एटीई म्हणताना तुम्ही. प्लस ई म्हणजे काय, देयर इज अ गेन ऑफ इलेक्ट्रॉन. इथे पहा आपण काय म्हटलं, रिडक्शन कोणाचं झालं, Cu2 प्लस इलेक्ट्रॉन. इथं काय झालं, तर याचं रिडक्शन झालं. काय झालं याचं रिडक्शन, म्हणजे इलेक्ट्रॉन घेतले जातात. काय घेतले जातं, इलेक्ट्रॉन घेतले जातात. रिडक्शन मध्ये इलेक्ट्रॉन घेतले जातात, गेन ऑफ इलेक्ट्रॉन. आणि ऑक्सिडेशन स्टेट डिक्रीज होते. हे असा सिम्बॉल दाखवला, याचा अर्थ काय, याचा अर्थ कमी होते. इथं +2 आहे, इथं 0 आहे, नाही का, हे म्हणतो दाखवलं नाही. तर प्लस प्लस म्हणजेच काय, तर +2. इथं काय नाही म्हणजे काय, तर 0. ओके, कॉपर टू प्लस, इथं कॉपर. ऑक्सिडेशन स्टेट कमी होत राहते रिडक्शन मध्ये. नंतर आपण पाहिलं ऑक्सिडायझिंग एजंट. थोडंसं डेफिनेशन समजून घ्या ऑक्सिडायझिंग एजंटची. इथे पहा, ऑक्सिडायझिंग एजंट, कॅरी आउट ऑक्सिडेशन. याचा अर्थ काय, दुसऱ्याचं ऑक्सिडेशन करणाऱ्या स्पीशीजला ऑक्सिडायझिंग एजंट म्हणायचं असतं. ओके, ह्या Cu2 प्लस मुळे याला इलेक्ट्रॉन द्यावेच लागतात, म्हणून Cu2 ला ऑक्सिडायझिंग एजंट म्हटलं. कॅरी आउट ऑक्सिडायझिंग. ऑक्सिडायझिंग एजंट म्हणजे काय, दुसऱ्याचं ऑक्सिडेशन करणाऱ्या स्पीशीजला ऑक्सिडायझिंग एजंट म्हणायचं. नंतर आणि त्या स्पीशीजचं काय होत असतं, आता इथं जर आपण म्हटलं Cu2 प्लस हे ऑक्सिडायझिंग एजंट आहे, Cu2 प्लस ने इलेक्ट्रॉन घेतले म्हणजे स्वतःचं काय झालं, रिडक्शन झालं. ऑक्सिडायझिंग एजंटचं स्वतःचं काय होतं, रिडक्शन होतं. म्हणजेच काय, ऑक्सिडायझिंग एजंट ऍक्सेप्ट इलेक्ट्रॉन्स. ऑक्सिडायझिंग एजंट ऍक्सेप्ट इलेक्ट्रॉन. तुम्ही पाहू शकता ना, कॉपर 2 प्लस ने इलेक्ट्रॉन घेतले आणि कॉपर झालं, गेन ऑफ इलेक्ट्रॉन. आणि ऑक्सिडेशन स्टेट डिक्रीजेस. पहा इथं +2 चं 0 म्हणजे ऑक्सिडेशन स्टेट डिक्रीजेस. जर तुम्हाला ऑक्सिडायझिंग एजंट लक्षात आलं तर रिड्युसिंग एजंट आपोआप समजतं. ऑक्सिडायझिंग एजंट म्हणजे काय, तुमच्या डोक्यामध्ये मी एकदा दोनदा तीनदा चारदा सांगितले, ज्या स्पीशीज दुसऱ्याचं ऑक्सिडेशन करतात म्हणजे दुसऱ्याला इलेक्ट्रॉन देण्यास भाग पडतात, त्या स्पीशीजला ऑक्सिडायझिंग एजंट असं म्हणायचं असतं. ओके, दुसरा पॉइंट. आणि त्या प्रकारच्या स्पीशीजनं स्वतः इलेक्ट्रॉन घेतल्यामुळे त्यांचं रिडक्शन होतं. ऑक्सिडायझिंग एजंट सेल्फ अंडरगो रिडक्शन. आणि इलेक्ट्रॉन घेणारे असतात, ऑक्सिडायझिंग एजंट काय करतात, इलेक्ट्रॉन घेतात आणि ऑक्सिडेशन स्टेट काय होते, तर कमी होते, +2 चं 0. आणि शेवटचा पॉइंट, रिड्युसिंग एजंट. रिड्युसिंग एजंट म्हणजे काय, जी स्पीशीज दुसऱ्याचं रिडक्शन करते त्या स्पीशीजला रिड्युसिंग एजंट म्हणायचं असतं. ओके, इथे पहा, रिड्युसिंग एजंट कोणता आहे, Zn. Zn आपले इलेक्ट्रॉन देतो, कोणाला देतो, कॉपर 2 प्लसला. कॉपर 2 प्लसचं काय होतं, रिडक्शन. जी स्पीशीज दुसऱ्याला इलेक्ट्रॉन देते म्हणजे दुसऱ्याचं रिडक्शन घडवून आणते त्या स्पीशीजला रिड्युसिंग एजंट म्हणायचं असतं. ओके, कॅरी आउट रिडक्शन. द स्पीशीज विच कॅरी आउट रिडक्शन म्हणजे दुसऱ्याचं रिडक्शन घडवून आणते त्याला रिड्युसिंग एजंट म्हणायचं. आणि जर मी म्हणतो ही रिड्युसिंग एजंट आहे, ते इलेक्ट्रॉन घेतले का दिले, तर ह्या स्पीशीने इलेक्ट्रॉन दिले, म्हणून काय, अंडरगो ऑक्सिडेशन. रिड्युसिंग एजंटचं स्वतःचं ऑक्सिडेशन होतं म्हणजे दुसऱ्याला इलेक्ट्रॉन ती देते, इलेक्ट्रॉन स्वतःचे लॉस करते. इलेक्ट्रॉन लॉस. -E म्हणजे काय, ज्या इलेक्ट्रॉन जातात रिड्युसिंग एजंट पासून. ओके, आणि ऑक्सिडेशन स्टेट इन्क्रीजेस. Zn इथं 0 आहे, इथं +2 आहे. ओके, सो प्लीज वन्स नोट डाउन दिस. हा कॉलम देखील समजून घ्या. हा जो चार्ट दिलाय, हा टेबल दिलाय, हा टेबल देखील तुम्हाला समजून घ्यायचा आहे. मला वाटतं की तुम्हाला काही अडचण येणार नाही. आणि तेही सांगतो की एकदा समजून घ्या, हे डेफिनेशन्स एकदा समजून घ्या, जेणेकरून तुमच्या कन्सेप्ट क्लिअर होतील आणि पुढे आपल्याला ऑक्सिडेशन नंबर काढायचे. नेक्स्ट लेक्चर वी हॅव टू
find oxidation state of underlined species. For that we need different rules. पुढच्या लेक्चर मध्ये आपण रूल्स आणि ऑक्सिडेशन स्टेट हे काढणार आहोत. ओके, सो प्लीज नोट डाउन दिस. थँक यू सो मच फॉर टुडे. सो प्लीज नोट डाउन दिस.